नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण स्टेट बोर्डची सिरीज चालू केलेली आहे। तर यामध्ये आपण नागरिकशास्त्र हा विषय बघत आहोत। तर आपण 6वी आणि 7वीचे स्टेट बोर्डचे पाठ्यक्रम पूर्ण केलेले आहेत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीचे पाठ्यक्रम नागरिकशास्त्राचे पाठ आपण बघणार आहोत। तर यामध्ये आपल्याला संसदीय शासन पद्धतीची ओळख, भारताची संसद, केंद्रीय कार्यकारी मंडळ, भारतातील न्यायव्यवस्था, राज्य शासन आणि नोकरशाही याविषयी आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यक्रमच्या पुस्तकामध्ये बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संसदीय शासन पद्धतीची ओळख याविषयी बघणार आहोत। तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का? जसे की संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाहीत? त्यानंतर संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यात काय फरक आहे? तर मित्रांनो, हेच प्रश्न आपल्याला या पाठामध्ये बघायचे आहेत। तर मी या पाठातले काही ठळक मुद्दे घेतलेले आहेत जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत। तर आपण पाहू। या पाठामध्ये आपल्याला भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केली आहे याचा अभ्यास करायचा आहे। तर वरी दिलेल्या प्रश्नांची आपल्याला लक्षात येते की प्रत्येक देशातील शासन पद्धतीचे स्वरूप हे वेगवेगळे असते। विविध प्रकारच्या शासन पद्धतीचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपण शासन संस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊ। त्यामध्ये आपण पाहू शकतो की कायदे मंडळ हे कायद्याची निर्मितीचे कार्य करते। त्यानंतर कार्यकारी मंडळ हे कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ हे न्याय देण्याचे कार्य करते। तर यामध्ये आपण 3 भाग आहेत: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ। जसे कायदे मंडळ हे कायद्याची निर्मितीचे कार्य करते, कार्यकारी मंडळ हे कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ हे न्याय देण्याचे कार्य करते। या तीनही शाखांची कार्ये, त्यांचे अधिकार क्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधानामध्ये ठरवलेले आहेत। संसदीय शासन पद्धतीची ओळख बघताना शासन पद्धतीचे प्रमुख 2 प्रकार आहेत। पहिल्या संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती। तर सर्वप्रथम आपल्याला संसदीय शासन पद्धतीची ओळख बघायची आहे। संसदीय शासन पद्धतीमध्ये आपण बघू शकतो की संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झालेली आहे आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार हे रूढ संकेतांच्या आधारे चालतो। त्यानंतर जे पार्लमेंट ही शासन पद्धती आहे ते इंग्लंडमध्ये योगदान मानले जाते। त्यानंतर भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे। अर्थातच इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धती व्यापक अर्थाने साम्य दिसते, परंतु संस्थात्मक आशयांच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे। मित्रांनो, इथे आपण बघू शकतो की संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झालेली आहे आणि ही संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंडमधूनच घेतलेली आहे। तर बहुधा या विषयावर क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते। त्यानंतर भारतीय संसदीय शासन पद्धतीतील आपल्याला काही वैशिष्ट्ये बघायची आहेत। तर त्यांची वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे आहेत। संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे। त्यानंतर केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हटले जाते। राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते। मित्रांनो, आपण इथे बघू शकतो की संसदीय शासन पद्धती ही काय आहे, तर राज्यकारभाराची एक पद्धत आहे। त्यानंतर केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला आपण संसद असे म्हणतो आणि राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा मिळून आपण संसद तयार होत असते। त्यानंतर संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणाने निवडले जातात आणि या सभागृहातील सदस्यांची संख्या ही निश्चित असते। त्यानंतर आपण बघू शकतो की लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात। या निवडणुका सर्व राजकीय पक्ष लढवतात। त्यात ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमतातला पक्ष मानला जातो आणि बहुमत असलेला पक्ष हा सरकार बनतो। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे। त्यानंतर पुढील वैशिष्ट्ये आहेत। काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला असे
स्पष्ट बहुमत मिळत नाही, अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात व त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आपण आघाडी सरकार असे म्हणतो. त्यानंतर अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधी कायदेमंडळाचे सभासद होतात व बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. त्यानंतर या बहुमतातल्या पक्षाचा नेता हा प्रधानमंत्री होतो व तो आपला काही सहकाऱ्यांची मंत्री पदासाठी निवड करत असतो. तर पुढे बघू आपण, प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ असतात. त्यानंतर संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. जसे की पहिली आहे कार्यकारी मंडळ म्हणून त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते आणि ते कायदे मंडळाचेही सदस्य असतात म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदारी पार पाडाव्या लागतात. तर हे मित्रांनो आपण संसदीय शासन पद्धती विषयी आपण बघितलेलं आहे. तर आता प्रश्न हा आहे की संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली. तर त्यामागे ब्रिटिश राजवटी आणि ब्रिटिश या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. तर हे दोन प्रमुख कारणे आहेत ज्यामुळे आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. तर यामध्ये सविस्तर बघायचे झाल्यास तर आपण बघू शकतो की भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार हे करण्यामागे काही कारण आहेत. जसे की पहिले सांगितलं की ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय शासन पद्धतीची निर्मिती झाली होती. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे. त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता आणि संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली. त्यानंतर संविधानकर्त्यांनी या पद्धतीस भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले आणि त्यानंतर यामध्ये आपण बघू शकतो की संसदीय शासन पद्धतीत चर्चा विचार विनिमयाला मोठा वाव असतो. सार्वजनिक हितांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. तर यामुळे आपण बघू शकतो की संसदीय शासन पद्धती ही भारतात स्वीकारलेली गेली आहे. समोर बघूयात अध्यक्षीय शासन पद्धती. अध्यक्षीय शासन पद्धती ही अशी पद्धती आहे जी अमेरिका देशामध्ये यूज केली जाते. त्यानंतर ही पद्धती संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे आणि या कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो. ही पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती असे म्हणतात आणि यामध्ये शासन संस्थांच्या तीनही शाखा व पद्धती एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु यांच्यात कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब ही अमेरिकेने केलेला आहे. तर इथे बघू शकतो मित्रांनो आपण की दोन प्रकारची संसदीय शासन पद्धती असतात. पहिली तर संसदीय शासन पद्धती आणि दुसरी अध्यक्षीय शासन पद्धती. तर पहिली जी संसदीय शासन पद्धती होती ती आपण इंग्लंडमधून आपण घेतलेली आहे किंवा इंग्लंडच्या राज्यकारभारामधून आपण ही घेतलेली आहे. त्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धती आहे जे की अमेरिका या देशाने ते अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. यामध्ये आपण बघू शकतो की राष्ट्राध्यक्ष हे थेट जनतेकडून निवडला जातो. त्यानंतर यामध्ये कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असतात आणि ज्यात कार्यकारी मंडळ हे राष्ट्राध्यक्ष प्रमुख हे थेट जनतेकडून निवडला जातो. ही पद्धत म्हणजेच अध्यक्षीय शासन पद्धती असे म्हणतात. तर यामध्ये तीनही शाखा या पद्धतीत एकमेकांपासून स्वतंत्र असतात, परंतु त्यांच्यात कार्यात एकसूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. तर तीन शाखा कोणकोणत्या, तर जसे की आपण बघितले की कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ. ठीक आहे मित्रांनो, समोर पाहू. आपल्याला अध्यक्षीय शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत, ते वैशिष्ट्ये बघायची आहेत. तर अध्यक्षीय शासन पद्धती ही अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात. त्यानंतर आपण बघू शकतो की कायदे मंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात आणि राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात.
व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात. त्यानंतर अध्यक्षीय शासन पद्धतीत अशा प्रकारची रचना असली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परावर नियंत्रण ठेवतात. परस्परावरील नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने राज्यकारभार होऊ शकतो. त्यानंतर संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती व्यतिरिक्त अन्य काही शासन पद्धती जसे की फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये अंमलबजावल्या जातात. त्यानंतर विविध देश आपल्या परिस्थितीत अनुरूप अशा प्रकारच्या शासन पद्धतीचा अवलंब करताना आपल्याला दिसतो. म्हणजे आपण इथे असे बघू शकतो की प्रत्येक देशाची वेगवेगळी शासन पद्धती असते. जसे की अमेरिकेने अध्यक्षीय शासन पद्धती अवलंब केलेली आहे आणि आपण संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. तर तसेच वेगवेगळ्या देशांमध्ये पण त्यांच्या वेगवेगळ्या शासन पद्धती आपल्याला दिसतात. तर मित्रांनो या पाठावर आधारित काही क्वेश्चन दिले आहे, तर त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. जसे की संसदीय शासन पद्धती रिकामी जागा येथे विकसित झाली. आणि दुसरा क्वेश्चन आहे अध्यक्षीय शासन पद्धती रिकामी जागा हे कार्यकारी प्रमुख असतात. तर या दोन्ही क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर कमेंट करून सांगायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.